नुसार म्हणजे पेपर सेक्टर सगळ्यात निग्लेक्टेड सेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात निग्लेक्टेड शेअर जो आहे तो स्टार पेपर. ओके, हे दिल्लीच्या जवळ जे गाव आहे तिथलं हे काय नाव त्याचं मला लक्षात नाही आहे, सहारनपूर, करेक्ट, सहारनपूर इथे त्याचा फॅक्टरी आहे स्टार पेपर. ओके, गोयंका ग्रुपची कंपनी आहे. इन्व्हेस्टमेंट त्याची कंपनीची 188 कोटी आहे. मार्केट कॅप फक्त 208 कोटी आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या एवढीच जवळजवळ मार्केट कॅप आहे. म्हणजे बिझनेसला काहीच व्हॅल्यू देत नाही सध्या मार्केट. पी/ई 5.3 आहे, ROC 8% आहे आणि ROE 6% आहे, कारण आता पेपर सेक्टरला काही डिमांड नाही म्हणून. डिव्हिडंड यील्ड 2.6% आहे. डिव्हिडंड कन्सिस्टंटली देतात. फेस व्हॅल्यू 10 आहे, त्यामुळे स्प्लिट पण होऊ शकतो. ओके, आणि 128 लोएस्ट ह्याचा. ओके, 17/3/24ला झाला आणि त्याच्यानंतर हायेस्ट रेज ना टिपिकली 400 विच इज 10 year हाय, आय एम टेलिंग यू. आणि ह्याचा जर ॲन्युअल रिपोर्ट तुम्ही बघितला तर ह्याच्यात करंट इन्व्हेस्टमेंटच तुम्हाला ज्यातला मी सांगतो आहे ती कोटक इक्विटी सेव्हिंग फंड. ओके, 45 कोटी. त्याच्यानंतर HDFC इक्विटी फंड 24.87 करोड. त्याच्यानंतर SBI इक्विटी फंड 72 crores. आदित्य बिर्ला सन लाईफ इक्विटी फंड 23 crore. असे 188 crores ह्यांच्या इन्व्हेस्टमेंट्सच आहेत. हो, आणि प्रॉफिटेबिलिटी थोडी खाली आली कारण पेपर सेक्टर इज नॉट डुईंग वेल. पण हे काय कॉन्स्टंट राहत नाही. पेपर सेक्टर जेव्हा चांगलं करेल तेव्हा असे 130चा 260 कधी होईल कळणार पण नाही. मे बी इट विल टेक 1 year or 1.5 years. परंतु स्टार पेपर गोयंका ग्रुपची कंपनी असल्यामुळे ऑब्वियसली ट्रस्टवर्दी आहे. आणि मी गेल्या 44 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये 4-5 ते जास्त सायकल खेळलेलं आहे आणि माझा अजूनही फोलिओमध्ये मॅक्सिमम प्रॉफिट याच कंपनीने दिलेला आहे. अनइमॅजिनेबल आहे ना, पण स्मॉल कॅपच तुम्हाला काय म्हणायचं लँडस्लाईड चेंजेस तुम्हाला म्हणजे प्रॉफिटेबिलिटी देते. त्याच्यापैकी एक कंपनी आहे स्टार पेपर. ओके, आता पेपरच्या खूप कंपन्या आहेत. वेस्ट कोस्ट पेपर आहे, नंतर शेषशाही पेपर आहे, आंध्र पेपर आहे. ओके, तर त्या सगळ्या लाईमलाईटमध्ये असतात. अजूनही काही कंपन्या आहेत की पदमजी पेपर आहे वगैरे वगैरे. सगळ्यात चांगल्या कंपन्या आहेत, पण आता सगळ्याच डाऊन आहेत. तर स्टार पेपर का सिलेक्ट करे, कारण यांची इन्व्हेस्टमेंटच प्रचंड आहे, विच इज इक्विव्हॅलंट टू इट्स बुक व्हॅल्यू और मोर दॅन बुक व्हॅल्यू. मग इन्व्हेस्टमेंट 188 crore आहे, मार्केट कॅप 208 कोटी आहे. बघा तुम्हाला पडते का, तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि मगच ॲक्शन घ्या. ओके, थँक्यू सो मच.